रामकृष्ण हरी मंडळींनो, आज आपण एका निष्ठुर देवाचे वर्णन पाहणार आहोत. जगातील लोक संकटात देवाकडे धावतात, पण तुकोबा म्हणतात की देव जेव्हा भेटतो तेव्हा तो भक्ताचे सर्वस्व हिरावून घेतो. हे हिरावून घेणे म्हणजे शिक्षा नसून ती भक्ताला शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. हरी तू निष्ठ निर्गुण, हरी तू निष्ठ निर्गुण, नाही माया बहु कठीण. तुकोबा देवाला निष्ठुर आणि निर्गुण म्हणतात. देवाला माया नाही, म्हणजेच तो रक्ताच्या नात्यावर भुलत नाही. देव भक्ताच्या अहंकाराचा वैरी आहे. जोपर्यंत भक्ताकडे थोडे जरी माझेपण शिल्लक असते, तोपर्यंत देव त्याला जे आहे पूर्णपणे प्राप्त होत नाही. म्हणून देव भक्ताचे राज्य, वैभव आणि नातेवाईक हिरावून घेतो, जेणेकरून भक्त केवळ त्याच्यावर अवलंबून राहील. घेऊनी हरिश्चंद्राचे वैभव, डोंबा घरी ओपविली. या ठिकाणी दुसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात? हरी तू निष्ठ निर्गुण, नाही माया बहु कठीण, नव्हे ते करिसियान, कवने नाही केले ते. घेऊनी हरिश्चंद्राचे वैभव, राज्य घोडे भाग्य सर्व, पुत्र पत्नी जीव, डोंबावरी ओपविली. या चरणामध्ये सत्यासाठी देवाने हरिश्चंद्राचे राज्य घेतले. त्याच्या पत्नीला तारावतीला विकायला लावले आणि मुलाचा म्हणजे रोहिदास याचा मृत्यू झाल्यावर त्याला स्मशानात डोंबाच्या घरी काम करायला लावले. हे सर्व देवाच्या कठीण मायेचे लक्षण आहे. राजा शिबी चक्रवर्ती, राजा शिबी चक्रवर्ती, कृपाळू दयाभूती, तुळविले अंती तुळे मास तयाचे. एका पारव्याचा जीव वाचवण्यासाठी देवाने राजा शिबीला स्वतःच्या शरीराचे मांस कापून द्यायला लावले. भक्ताची दया किती श्रेष्ठ आहे हे पाहण्यासाठी देवाने हे कृत्य केले. युद्धभूमीवर कर्ण मरणासन्न अवस्थेत असताना श्रीकृष्ण ब्राह्मणाच्या वेशात आले आणि त्याच्या रक्ताने माखलेल्या मुखातील सोन्याचे दान म्हणून मागितले. कर्ण सुद्धा दानवान आहे, दानशूर आहे. कर्णाने एका दगडाने दात पाडून ते देवाला अर्पण केले. बळी सर्वस्वे. या ठिकाणी कर्णभिडिता समागमी, कर्णभिडिता समरंगनी, बाणी व्यापियेला रणी, मागसी पाडोनी तेथे दात तयाचे. यानंतर 5व्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, बळी सर्वस्वे उदार, जेने उभारिला कर, करोनी काहार, तो पाताळी घातला. बळी सर्वस्वे उदारे, सर्वस्वे उदार. बळी हा कसा होता? उदार. बळीराजा दान द्यायला सिद्ध होता, पण वामनाने त्याचे सर्व ब्रह्मांड 2 पावलामध्ये मोजले आणि 3रे पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला स्वतःला पाताळात गाडले. भगवंताने पाहुण्याच्या रूपाने या ठिकाणी श्रीयाळ राजाच्या घरी जाऊन त्याच्या स्वतःच्या मुलाचे चिलया बाळ याचे मांस खायला मागितले. भक्तीच्या पराकाष्ठेसाठी देवाने हे निष्ठुर रूप या ठिकाणी धारण केले. श्रीयाळाच्या घरी धरणे मांडिले मुरारी, मारविले करी त्याचे बाळ त्या हाती. त्याच्या हातानं स्वतःच्या बाळ या ठिकाणी मारून घेतलं. तुझ भावे जे भजती, त्यांच्या संसारा हे गती,
ठाव नाही पुढती तुका म्हणे करीसते. तुझा भावे जे भजती त्यांच्या संसारा हे गती. देवा अरे जे तुला भजतात मनोभावे तुझी पूजा करतात, पांडुरंगा अरे त्यांच्या संसाराची तूही अशी दशा करतोस, अशी वाट लावतोस. पण या वाटोळ्या मागचे देवाचं पूर्णत्व लपलेलं असतं. प्रपंच नष्ट झाला कीच परमार्थ सिद्ध होतो असं आपण म्हणतो. या अभंगामध्ये सुद्धा तुकोबाराय तेच सांगतायत की देव निष्ठुर नाही, तर तो आपल्यातील अविद्या अहंकार नष्ट करणारा सज्जन आहे. तुकोबा म्हणतात तू जे करतोस ना तेच खरे आम्हाला आता तुझाच आधार आहेस. भगवंता या ठिकाणी जे तू करत आहेस ते खरंच आता आम्हाला मान्य नाही रे. आणि जे तुझी सेवा करतात त्यांच्याच नशिबी असं का रे. हा जो अभंग आहे एका भक्ताचं दुःख या ठिकाणी मांडतोय. या अभंगाद्वारे तुकोबाराय त्या सगळ्यांचे दुःख मांडतायत जे भगवंताचे या ठिकाणी भक्त होते, देवाची भक्ती करायचे.